आम्ही चाललो होतो जिमला आणि आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय आणि ही यांच्याकडे जेवायला आली. मला वाटतं यांचं टेस्टी असणार खूप. टेस्टीच असतं यांचं. आपण जेवून राईस बनवलंय बघ. गरम असणार हात नको. हे मसाले मसाले बघायच काय मसाले खायचे. हा ऑइल टाकतात इंडोप्लास. पण बघ ना ते इथे राहतात त्या ह्याच्यावर झोपतात. त्यांना झोप पण येत असेल बघ. स्क्रू असताना मेहनत करतात त्याच्यावर. त्यांचं जेवण खरंच टेस्टी असतं. वाटतंय ते मला बघूनच वाटते. कापण्याची हे बघ ना सरळ साली सकट कापले त्यांनी. आता कांदा काय पद्धती. मी काय करते माहितीये मी सरळ एक वरची लेअरच काढून टाकते. झंझटच नको. एक बारीक कोण करत बसणार. वरचं एक लेअर काढते. त्याने किती मस्त केलंय. ये कब तक होगा खाना? हम खाना खा के जाएंगे. अरे सच में? अरे बैठिए खाना खा के जाइए. खाना खा के ही जाते हो. क्या लेकिन क्या बनाने वाला है अभी? टोमेटो पण आहे. मिरची पण आहे. तू ऑनलाइन का करतोय? कॅश नाही आहे. ऑनलाइन कर. अच्छा इसमें क्या बना रहे हो? दाल. 550 प्लस खाना. पैसा लगता है अपने पास. खाऊनच जाऊया आपण. मस्त वाटतंय. 13 ते काय पण हे 13 साल का है. कुछ भी 13 साल का नहीं है. ये 13 साल का है. गाँव में पढ़ता नहीं था क्या करे. इतना यहाँ पर भांजा है ना. बट 13 साल का है. अच्छा गाँव में बहुत बदमाशी करता है. बहुत बदमाशी करता है. दिख रहा है वो. चल तंग आ गया इससे. इसके लिए बोलते हैं कि लास्ट में उसको भेज देना. चलो मस्त दिसतोय. जिम मधून आल्यानंतर असं कोणीतरी बनवून दिलं की बरं वाटतं रे. करून खायचं म्हटल्यानंतर वजन कसं वाटतं. अगं बाई. तर आता अंतरपाठवाल्यांना भेटून झालेलं आहे. आम्ही डिझाईन अजून सिलेक्ट नाही केलं. त्या सिलेक्ट होतील लवकरच आणि मग आम्ही ते सगळं फायनलाइज करू. पण लग्नाच्या आधी मला वजन वाढवायचं आहे. ते सगळं मुद्दा मी ब्लॉगमध्ये बोलते आहे. कारण मग तुम्ही मला विचारत राहाल वजन वाढलं का, वजन किती झालं. ते जसं आहे ना जेवलीस का तसं विचारत राहिलं ना वजन वाढलं का, तर मला थोडंसं हे होईल की यार एवढी लोक विचारतात आणि मी करू नाही शकले असं वालं होईल. त्यामुळे मी मुद्दाम ब्लॉगमध्ये बोलते आहे स्वतःला मोटिवेट करण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी. आय होप मी ते करेन. पण आता आम्हाला घर सेट करायचं आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. त्या सगळ्या घर सेट झाल्यानंतर मी तुम्हाला होम टूर वगैरे दाखवेन की आम्ही छान असं घर मुंबईमध्ये सेट केलं आहे लग्नानंतर राहण्यासाठी. आणि अजूनही ते भाड्याचंच आहे पण ठीक आहे आपलंसं असं आम्ही त्या घराला केलं आहे. आणि आय होप देव आता जी आधी फक्त माझी इच्छा होती घर घ्यायची ती आता कुणालची आणि माझी अशी दोघांची इच्छा आहे. त्याच्यामुळे आमचं दोघांचंही घर आता हो असं मी देवाकडे हे म्हणते. आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची राहिली की जे गाणं मी बनवलं होतं मी तुम्हाला बोलले होते की मी सांगेन तुम्हाला. मी गाणं लिहिलं होतं
आणि ते गाणं अप्रूव्ह झालंय आणि झी मराठीच्या लक्ष्मी निवास ह्या प्रोमोमध्ये तुम्ही ते गाणं ऐकताय. असं भारी वाटतंय मला की माझ्या सुप्त कलागुणांना वाव मिळतोय आणि ते गाणं मी लिहिलंय. पहिलं लक्ष्मी निवासच्या प्रोमोचं पूर्ण जे गाणं आहे तो टायटल ट्रॅक जो आहे तो कुणालने लिहिलाय. दुसरंवालं गाणं मी लिहिलंय आणि ते अप्रूव्ह झालंय आणि ते झी मराठीवरती तुम्ही ऐकताय. अरे ना, माझ्यात खूप टॅलेंट असा, म्हणजे इतकं टॅलेंट असा ना की म्हणजे वावच नाही मिळत का. आता तो वाव मिळता. एक सगळं सेट करायचं आहे, मग तुम्हाला मी दाखवेन बिफोर अँड आफ्टर सगळं. आता आम्ही सगळं शिफ्टिंग करून करून दमलोय, तर आता कुणाल मला कुठेतरी घेऊन चाललंय मूव्ही बघायला. होणार रे, तर आता मी जाते मूव्ही बघायला. पुष्पा बघायला नेतोस तू मला? तर हा मला पुष्पा बघायला नेतोय, पुष्पा, आणि आम्ही पुष्पा बघायला चाललोय. काय यू करतो म्हटलं किती 9:44. चल ना यार, चल. नॅचरल्स मध्ये नाही जाऊ शकत आपण. डॉक्टरने काय सांगितलंय? शुगर कंप्लीट बंद. ती मला नाही सांगितले, तर तुला सांगितले. तुला पण बंद करायला सांगितले बाबा. मी रिपोर्ट दाखवू शकतो. आम्ही ऑलरेडी खूप गोड माणसं आहोत, तसंही आम्हाला शुगर लागत नाही. थोडाफार खाते तर तरी खाऊ देवा ना, असं म्हणते. शुगर कंप्लीट बंद. शुगर, चायनीज, अजून शुगर, चायनीज, चॉकलेट, आईस्क्रीम, आईस. ते सगळं तेच झालं तर आयुष्याचे. मला असं वाटतं की जाड होण्यासाठी गोड खाल्लं पाहिजे असं सगळे म्हणतात, आणि इथे आमचं गोड बंद केलंय. माझ्या आयुष्यातनं गोड गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे गोड न खाता आणि नुसतं खाऊन खाऊन मला जाड व्हायचंय. तर ते जाड होण्यासाठी तुमच्याकडे जर काही उपाय असतील तर प्लीज मला सांगा. की मला लग्नाच्या आधी 52-53 पर्यंत वजन माझं वाढवायचंय, जे आता आहे 48.5 kg. कसा वाढताला? मसल गेन झाले पाहिजे, नुसते फॅट्स वाढून काही उपयोग नाही. काय खाव, कितक्या खातोय? अजून भूक लागली मला, आता भूक लागली. जेवण सुद्धा मला आता भूक लागली. चल आता मला घे. मला वाटतं काय माहितीये, माणूस जर आतून खुश असेल ना तर तो तसाही जाड होतो. म्हणजे आता मला आतून जे खावंसं वाटतंय ते तुम्ही मला खायला द्यायला पाहिजे. जसं की मला आता मिल्कशेक प्यावंसं वाटतंय. जा अंकिता, पी मिल्कशेक. असं म्हणजे जे मला वाटतंय खावंसं ते तुम्ही जर मला खायला दिलं तर माझा आत्मा खुश होऊन तो असा सुटेल. कुठे? हो, आता वाजले त्यांनी पोहोचलोय. सीवूड स्मॉलची खासियत आहे बाबा. काय काय खासियत आहे? ते लाईट वाला सगळ्याच यायला नसतं. चल आता. स्कॅन नाही झालं? थांब, स्कॅन होऊ दे. दाबलंस ना? लावलीस वाट. असंच वाट लावतोस नेहमी तू, असं करतोस. दे आता, दे. इकडे हँग झालं दादा, तिकडे घे. मी दाबली ना म्हणून हँग झालं. हँग झालं? दरवेळी इथं प्रॉब्लेमच होतो अगं. कसला? फास्टॅगचा. तू असा किती वेळा येतोस इथे? सीवूड स्मॉल म्हणजे आपलं तिसरं घर आहे. अच्छा, आता काय दाबू नकोस त्याचा बाबा. तो पण बघतोय बघ बिचारा, हसतोय तो. आता बघू दे काय होतंय तुझं. टेक तिकीट. काय नाही केलं मी, काय नाही दाबला. काहीतरी केलंस. काय नाही केलं. झोल करतोस तू, झोल. दरवेळी करतोस तू, दरवेळी करतोस तू. व्हिडिओ दाखवणार काय विचारतोय तो. चल दुसरा मूवी बघूया. थोडासा बघूया कोणता आहे ते तर पाय. चल ये आगे, ये आगे. ए अंकिता, चल. चाचा करके बुलाती थी मगर मैं एक बार भी उससे बात नहीं किया. आज भी कुछ नहीं किया तो उसके प्यार की क्या कीमत रहेगी? पुष्पा, तू किसके खिलाफ जा रहा है? वो अच्छी तरह जानता है. आगे ये एंड बघू. एंड बघता येईल सर. हे फक्त कुणालाच करू शकतो. तो दुसऱ्या स्क्रीनवरती जाऊन तिथे शेवटचा पार्ट बघून आला होता. सो काल आम्ही पुष्पा 2 बघितला आणि मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की प्लीज डोंट वेस्ट युअर मनी. कारण पुष्पा जो पहिला पार्ट होता तो खूप छान होता. ह्या पार्टमध्ये मला कळलंच नाही की त्यांना काय सांगायचं, काय स्टोरी आहे. प्रत्येक उगीच ताणलेला एक
पिक्चर ज्याच्याला खूप हाईप आहे आणि सगळेजण बघायला जात आहेत आणि त्यामध्ये आम्ही पण गेलो की एवढी का गर्दी आहे, काय स्टोरी असेल किंवा काय असेल ही उत्सुकता होती. कारण ह्याआधी पुष्पा बघितला होता, त्याला एक छान स्टोरी होती, काहीतरी होतं. इथे प्रत्येक वेळेला काही मारामारी, उगीच ते कापाकापी चालू आहे सगळ्या गोष्टी. प्रत्येक पार्टमध्ये काहीतरी वेगळं वेगळं, एका तासाला वेगवेगळा स्टोरी चालते. म्हणजे मला असं वाटतं की पुष्पा 2 मध्ये अजून 4 पिक्चर आहेत. ते एक बहिणीसोबतचा एक पिक्चर, एक अजून कोणासोबतचा एक पिक्चर वगैरे असे सगळे ते काहीतरी वेगळंच आहे. आणि खूप मोठा उगीच लांबवलेला आहे पिक्चर, ज्याच्या शेवटी कळतं की हां 3रा पार्ट येणार आहे. पण तो काय येणार आहे, काय होणार आहे, काही हे नाही, नॉर्मल असे स्मूथ एंडिंग अशी. सो मला तरी पैसे वेस्ट घालवल्यासारखे वाटतात. आणि अशा मूवीज बघण्यापेक्षा, माझी चॉईस आहे, मी माझ्या ह्याने सांगते, मला जे आवडतं त्याने, की यातनं काही घेण्यासारखं तर काहीच नाही आहे किंवा काही देण्यासारखं काही नाही आहे. सो एंटरटेनमेंट इज अ पॉवरफुल मीडियम. आय फील की तुम्ही काहीतरी छान देऊ शकता मेसेज लोकांना किंवा काय करू शकता. हां ठीक आहे, प्रत्येक वेळेला काही मेसेजेस दिला पाहिजे, छानच सांगितलं पाहिजे असं काही नाही, काहीतरी एंटरटेनमेंट पण पाहिजे. पण पहिल्या पार्टमधल्या ह्याच्यानुसार अपेक्षा ज्या वाढतात त्या दुसऱ्या पार्टमध्ये अगदीच मला डाऊन झाल्यासारख्या वाटलं. मला माहीत नाही का, तो गदर मूवीचा जो आत्ता पार्ट आलेला तो जसा हे झाला, हिट झाला असं सगळे म्हणतात, तसं हा मला मूवी वाटतो की काहीच नाही आहे. म्हणजे असे मूवीज जर आवडायला लागले लोकांना तर काही दिवसांनी मग आपले स्वप्नील जोशी वगैरे पण अशाच उड्या मारायला लागतील. मग त्याच्यात तुम्हाला काही वेगळं वाटून घेण्याची गरज नाही, कारण तुमची आवड म्हणून त्यांना बिचारांना ते करावं लागेल. तशाच वर उडणं, हातपाय बांधलेले असतील तरी सुद्धा असं गरगर फिरणं आणि सगळ्या गोष्टी करणं, सो जे नाही आहे पॉसिबल त्या सगळ्या गोष्टी बघायला तुम्हाला खूप आवडतात. आणि हेच कारण आहे की म्हणजे म्हणून मी आताच्या बिग बॉसची एक क्लिप बघितली होती की त्याच्यामध्ये कोणीतरी असं भूतासारखं बसले वगैरे. चर्चेत येण्यासाठी काहीतरी गोष्टी करणं आणि त्या गोष्टीने सतत चर्चेत राहणं आणि त्या गोष्टीला तुम्ही हाईप देणं, या गोष्टीमुळेच या अशा गोष्टी वाढत जातात आणि त्या नाही झाल्या पाहिजेत. आपण जे काही करतो किंवा आपण जे काही आपल्या मुलांना दाखवतो, मी बघितलं काल खूप लहान मुलांना तो मूवी बघायला घेऊन जात आहेत आई वडील, आणि तो नाही गेलं पाहिजे. कारण त्या मूवीतनं लहान मुलांनी घेण्यासारखं तरी काहीच नाही आहे. खूप विचारपूर्वक आपण जे काही बघतो ते लहान मुलांना दाखवा. ह्या असे मूवीज तर नकाच दाखवू. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की कृपया तुमचे पैसे फुकट घालू नका आणि तो मूवी बघायला जाऊ नका. त्यापेक्षा ना खरंच आता रिलीज हल्लीच झाला होता तो पाणी मूवी, खूप छान होता मराठीतला. त्यानंतर आपल्या संभाजी महाराजांवरती एक मूवी आलाय, तो मूवी दाखवायला तुम्ही घेऊन जाऊ शकता. साबरमती जो मूवी आलाय तो पण, साबरमती आश्रम, तो पण खूप चांगला मूवी आहे, तो घेऊन जाऊ शकता. मी आधी खूप मूवीज बघायचे, आताही बघते, पण आता प्रत्येक वेळेला मी रिव्ह्यू देत बसत नाही. पण मला असं वाटतं की मी दिलं पाहिजे, तुम्हाला सांगितलं पाहिजे की जेणेकरून माझे पैसे फुकट गेले तर तुमचे पैसे तरी वाचतील आणि तुम्ही ऐकाल की नाही आहे बघण्यासारखं. म्हणजे निदान जे लोक माझ्यासारखा विचार करतात किंवा जे लोक माझ्याशी कनेक्ट करू शकतात त्यांना कळेल की नाही आहे काही बघण्यासारखं. म्हणजे हा नेटफ्लिक्सवरती येईल तेव्हा तुम्ही बघा किंवा असा येईल तेव्हा बघा, पण थिएटरमध्ये जाऊन जास्त पैसे देऊन बघण्यासारखा हा काही मूवी मला वाटला नाही. आणि त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचे पैसे वेस्ट करू नका, एवढाच मी सल्ला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देईन. आणि बाकी आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.